नमस्कार. आता आपण जून 2013चा 2 आणि 3 पेपर पूर्ण करणार आहोत. सगळ्यात पहिला दुसरा पेपर कंप्लीट करून घेऊ. राष्ट्रकूट राजवट येथील शके 1079 मध्ये संपूर्ण मराठी भाषेतील शिलालेख कोणता? फळसते. जो फोडी लोटी ते या योगिनीचा वज्रदंडू पडे हा कोणत्या शिलालेखातील मजकूर आहे? आंबे शिलालेख. सह्याद्री वर्णनात श्रीकृष्ण रुक्मिणींच्या विवाहाचे वर्णन असून रुद्धिपूर वर्णनात रुद्धिपूर या क्षेत्राचा महिमा गायला आहे. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. महानुभावांच्या स्फुटरचनेतील डंक हे रूपक काव्य कोणी लिहिले आहे? नारायणवास बहाळगे. मानसोल्लास हा ग्रंथ दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो? अभिलषितार्थ चिंतामणी. रसाळ अमृत नामयाचे गीत अनुभवी जाणत तेथेची गोडी अशी नामदेवांच्या रचनेची स्तुती कोणी केली आहे? परिसा भागवत. जोडा लावायचे. उत्तर आहे सी. अमृतसार मृत्युंजय स्वामी. कथाकल्पतरू कृष्ण याज्ञवल्की. बालबोध त्र्यंबकराज आणि नित्यान नैवेद्य दीपिका शिवकल्याण. ज्ञानदेवस्तव, नामदेवस्तव, एकनाथस्तव, नरसिंहतास्तव या संत स्तवनांची रचना कुणी केलेली आहे? मोरोपंत. चिंचवणी खादले खादले त्या चिंचोऱ्यांचे वृक्ष झाले, त्याच्या चिंचा खादल्या इतके दिवस राहिले परी गड हाती येत नाही हे वर्णन कोणत्या बखरीतील आहे? मोहिकावतीची उर्फ माहेमची बखर. हरिविजय, पांडव प्रताप, शिवलीलामृत हे ग्रंथ श्रीधर स्वामी नाजवेकर यांनी लिहिले असून त्यांच्या शनी महात्म्य या ग्रंथाचे पठण सर्वात अधिक केले जाते. उत्तरार्ध चुकण्याचा. धनेश्वर चरित्र किंवा चोल राजाची कथा या कल्पित कथेवर स्वतंत्र आख्यान कोणी रचले? माधव मुनीश्वर. 27 किल्ले मी घेतले, घोरपड कधी नाही मागे फिरली, मी आहे मराठ्याचा पोर, नाही भिणार मरणाला, एक हात टाकीन 18 खांडोळी पाडील, शिळा भाकरी संगे खाईन हे वर्णन कोणत्या शाहिराने केले आहे? तुळशीदास. भरताला अनुसरून बुद्धिगंधी, चूर्ण आणि उत्कलिका असे गद्याचे प्रकार करणारा वामन हा पहिला ग्रंथकार असून त्याने पद्याचे अनिबंध आणि निबंध असे 2 प्रकार दंडीकडून घेतले आहेत. संपूर्ण विधान बरोबर. कोणत्या ग्रंथावर अभिनवगुप्ताने लोचन नावाची टीका लिहिली आहे? आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक. जोडा लावायचे आहे. काव्यप्रकाश संकेत माणिक्यचंद्र. चित्रमीमांसा अप्पय दीक्षित. कविकंठाभरण क्षेमेंद्र आणि अभिधावृत्ती मातृका मुकुल. पुढीलपैकी कोणता ग्रंथ प्रभाकर पाध्ये यांचा नाही? कलेचे कटाक्ष. सत्य, शिव, सौजन्य या तत्वत्रयीचे प्रतिपादन कुणी केले? वामन मल्हार जोशी यांनी केले. ग्रंथ कालानुक्रमे लावायचे आहे. खडक आणि पाणी, साहित्य निर्मिती आणि समीक्षा, परंपरा आणि नवता, धार आणि काठ. द गोल्डन बो, जेम्स फ्रेझर. आर्किटायपल पॅटर्न्स इन पोएट्री, मॉट वॉर्किन. द एनाटॉमी ऑफ क्रिटिसिझम, नॉर्थोप फ्राय. द व्हील ऑफ फायर, विल्सन नाईट. रूपवादी समीक्षेत केंद्रवर्ती असलेल्या अपरिचितकरणाचे तत्व विक्टर श्लोगोस्की यांनी मांडलेले आहे. निरीक्षक, संघटक, निदेशक, वाहक ही उदाहरणे कोणत्या प्रकारच्या भाषिक परिवर्तनाची होत? रूपगणसादृश्य. पुढीलपैकी कोणते तत्व स्वनिश्चितीसाठी उपयुक्त नाही? समानार्थकता. भाषेच्या एककालिक वर्णनासाठी कालक्रमिक अभ्यासाची काही गरज नाही, उलट कालक्रमिक अभ्यास मात्र एककालिक वर्णनावर अवलंबून असतो. संपूर्ण विधान बरोबर आहे.
याचं पहिलंच उत्तर आहे. 8व्या शतकातील वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनातून मराठीची उत्पत्ती असे सांगितले चिली वैद्य. 10व्या-11व्या शतकातील भिन्न भाषकांच्या आक्रमणातून झालेला आहे ते पादागुणे. पिजिन क्रिया व क्रिऑल यामधून झालेला आहे असं म्हणणं आहे साऊथवर, आणि अपभ्रंशातून झाले असं म्हणणं आहे श व किरकोळ्याचं. कोणती स्वनविज्ञानाची शाखा नाही? वितरण केंद्री, वाक्य उच्चारण केंद्री, संचारण आणि श्रवण केंद्री ही स्वनविज्ञानाची शाखा आहे. शिपाई, पोशाख, बदाम, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? फारसी भाषेतून. पुढीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही? हौस. मिया मुठभर धाडी हातभर, चोर तो चोर आणि वर्ष जोर, हजीर तो वजीर, बडे घर पोकळ वासा या म्हणी देवीसिंग चौहान यांच्या मते कोणत्या भाषेतून मराठीत आलेल्या आहेत? दख्खनी हिंदीमधून. चोणा, गुंड, पोट, बिकी बिकी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? कन्नड. आहा, बापरे, छान, छे छे या शब्दांना व्याकरणात काय म्हणतात? केवळ प्रयोगी अव्यय. आम्ही नव्या नवरीला भेटवस्तू दिली या वाक्यातील नवरीला या शब्दाची विभक्ती व कारकार्थ चतुर्थी संप्रदान. चोर पोलिसाकडून मारला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्म कर्तरी प्रयोग. आकाशात ढग जमले परंतु पाऊस पडला नाही या वाक्याचा प्रकार कोणता? मिश्र वाक्य. अतिशय, अभ्यास, अध्यक्ष, उद्योग या शब्दांचा प्रकार कोणता? उपसर्ग घटित शब्द. अक्कल, हुशारी, अंमलबजावणी, धन दौलत, बाजारहाट हे शब्द कोणत्या वर्गातील आहेत? अंशाभ्यस्त. नाटककाराच्या शोधात 6 पात्रे माधव वाटवे, काळी माती हिरवी नाती श्रीज जोशी, खुर्च्या वृंदावन दंडवते आणि सागर तिरी अंजली नरवणे. पुढीलपैकी कोणते लेखन भाषांतरित नाही? बकासुराची बखर. मनोज बसू यांच्या कादंबरीचा सौभाग्य हा अनुवाद कोणी केलेला आहे? सरोजिनी कमतनुरकर. रत्नाकर मतकरी यांचे आचार्य अत्रे यांच्या जीवनावरील नाटक कोणते? दुभंग. चेतन दातार यांचे एड्स विषयावरील नाटक कोणते? चंद्रपूरच्या जंगलात. नाट्यकथार्णव नावाचे मासिक कोणी चालवले होते? शंकर मोरो रानडे. अरुण कोलटकरांच्या कवितेबद्दल ही कविता बाजूला टाकता येत नाही आणि ती आपल्याला पेलवतही नाही अशी प्रतिक्रिया सदानंद मेघे यांनी दिलेली आहे. भरली घागर लक्ष्मीबाई टिळक, चित्रा संजीवनी मराठे, चैत्र पुष्प सरिता पत्की आणि एका पावसाळ्यात शिरीष पै. कोणते लेखक विज्ञान कादंबरी आहे? अभयारण्य. जोडा लावायच्या. पहिलं उत्तर. 3 तपस्वी प्रभाकर पाध्ये, S.M. जोशी, वसंत पटवर्धन, राम मनोहर लोहिया, इंदुमती केळकर आणि स्वप्नभूमी श.के. कानेटकर. पुढीलपैकी कोणती कादंबरी स्त्री लेखकाची आहे? कृतीचा मोबदला. असे उत्तर बी आहे. पहाट, जय शेख, तो सूर्य आज आला, अजीब नदा, भावनांची वादळे, इलाही जमादार आणि मी आणि तू, म शहाजिंदे. वृत्तांत लेखनाचा केंद्रवर्ती विषय कोणता आहे? वक्त्याच्या भाषणाचा आशय. परिणामकारक जाहिरातीचे मर्म कोणत्या घटकात आढळते? उत्पादन वस्तूची गुणवत्ता आणि उपयुक्तता. आणि लेखन नियमानुसार पहिला शब्द बरोबर आहे. आपण लगेचच तिसरं प्रश्नपत्रिका पूर्ण करून घेऊ. ते मराठे बोल रसिक वरी दाविन देशीयेचे दीक, म्हणेन सव्याख्यान श्लोक मिसे ओवियेचेनी. पुण्य पावन मराठीबद्दलचा भाषाभिमान कोणी व्यक्त केला? नरेंद्र यांनी.
मी पापाची उत्तरपेट हे पापाची उत्तरपेट हे नरकाची राजवट मुक्तीचे वज्र कपाट कामिनी ही स्त्रीनिंदा भास्कर बोरीकर यांनी केलेली आहे. नमो रामाय राया नमो राम राया येऊ दे सदया करुणा माझी अखंडित मन जळो तुझे पायी देसी तरी देई वरहाची ही विनवणी कोणी केलेली आहे? वेणाबाई. चौथा प्रश्न, चौथ्याचं उत्तर आहे बी. कर्मतत्व वामन पंडित, शतमुख रावण धाख्यान मुक्तेश्वर, वेदांत सूर्य श्रीधर आणि श्रीकृष्ण विजय मोरोपंत. बिंबाती घराचा प्राकृत इतिहास जिला म्हणता येईल अशी बखर कोणती आहे? महिकावतीची बखर. जसा रंग श्रीरंग खेळला हे आहे प्रभाकर यांचं रचना. सातसर्दी उमाळा ड रा बेंद्रे, प्रणय प्रभा भारा तांबे, फुलांची उंजळ बी आणि कुंज पूजन चंद्रशेखर. कथासंग्रह कालानुक्रमे हिरवे रावे ऊन गावाकडील गोष्टी आणि श्री शिल्पक. किमया पैस कोवे उन्हे आणि सोन्याचा कुंपण. पुढीलपैकी कोणते नाटक जॉर्ज ऑरवेलच्या ॲनिमल फॉर्म या कादंबरीचे नाट्यमय रूपांतर आहे? क्रांती. अरुणोदय आणि सरला देवी या सामाजिक नाटकांचे लेखक कोण आहेत? वासुदेव वामन भोळे. मीनाक्षीचे स्वप्न ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? कृष्णाबाई मोटे. एका मूळ भाषेपासून बोलामुळे साधारण असणाऱ्या भाषांच्या वर्गास काय म्हणतात? भाषाकुल. मराठीचा उगम पिजिनमध्ये आहे असे कोणाचं मत आहे? साऊथवर्ड. स्वनिमित्त हे भाषा सापेक्ष असतात आणि स्वनांतरे विवक्षित भाषेपुरती खरी असतात. संपूर्ण विधान बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता निकष भाषा व बोली यातील फरक व्यक्त करू शकत नाही? दोन बोलीमधील भिन्नत्व. मांजरपाट मलय सार साठी हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तमिळ. जादूनेच तुझ्या बारे वन बंधन बनले सारे त्या लहरीमधून झरती दिव्य तुझ्या संगीताती हे काव्यगुण कोणत्या प्रकारचे आहेत? सौकुमार्य. हापूस आंबा म्हणजे नुसते अमृत आहे याच्यामध्ये गौणी लक्षण आहे, शब्दशक्ती उदाहरण आहे. मोहमटाने केलेले ध्वनी प्रकार हेमचंद्राने थोडक्यात आणले आणि अलंकारांची संख्या 60-36 आणल्यामुळे त्याचा काव्यानुशासन हा ग्रंथ पाठ्यग्रंथ म्हणून महत्त्वाचा ठरतो. संपूर्ण विधान बरोबर. क्रांतिरसाचे पुरस्कर्ते कोण आहेत? श द जावडेकर. करुणरसात सुद्धा अत्यंत सुख होते अशी केवळांची भूमिका कोणी मांडलेली आहे? विश्वनाथ यांनी. कल्पनाशक्तीचे 2 प्रकार कोणी सांगितले? कोलरिच. कलेचा अनुभव व्यक्तिगत असतो आणि म्हणून अनन्यसाधारण असतो. याचे कारण हा अनुभव इतर अनुभवांसारखा ज्ञानेंद्रिय आणि संकल्पनाशक्ती यांच्या मध्यस्थीने आलेला अनुभव नसतो. संपूर्ण विधान बरोबर. उत्तर आधुनिकतावाद लाज लोकतार, साहित्यिक ज्ञानक्षमता जोनाथन कलार, संरचनावाद रोमन याकब्सन आणि सांस्कृतिक अधिसत्ता अँटोनियो ग्रामची. चाइल्ड या शब्दाला पर्याय म्हणून शब्द कोणी दिलेला आहे? जनार्दन सखाराम गाडगे. विफलता, असुरक्षितता आणि यातनामय कलह यापासून माणसाची सुटका नाही या गोष्टींची सामना करणे म्हणजे खरे जगणे हा कोणत्या वादाचा निष्कर्ष आहे? अस्तित्ववाद. कथा व कादंबरी हे साहित्य प्रकार कशामुळे वेगळे होतात? जीवनानुभवाची व्याप्ती वेगळे होतात. नाटकीय कला प्रकाराला विशेष कोणता? साहित्य मूल्य व प्रयोग मूल्य यांचे समस्तित्व. चरित्र व आत्मचरित्र यांना वेगळा करणारा घटक कोणता आहे? स्वतःची जीवनगाथा आणि दुसऱ्यांची जीवनगाथा. मराठी कविता निशिकांत ठेकार. कविता आणि रसिकता राघव जाधव. कविता मराठी कविता जुनी आणि नवी वाल कुलकर्णी आणि काही मराठी कवी जाणीव आणि शैली सुधीर रसाळ. माणसासाठी धर्म आहे. प्रत्येक
म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपली ही नीती मार्गाने चालून संपादनाला धर्माचे सहाय्य झाले पाहिजे हे प्रतिपादन कोणी केलेले आहे? बाबासाहेब आंबेडकर यांनी. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न उपस्थित करून जमिनीचे फेरवाटप झाले पाहिजे असा शेती सुधारण्याचा क्रांतिकारी विचार कोणी मांडलेला आहे? वीरा शिंदे यांनी. 1805 मध्ये इंग्लिशमधून मराठीत भाषांतर झालेले पहिले पुस्तक शुभ वर्तमान. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून कोणी आंदोलन केले आहे? रमाबाई रानडे यांनी. स्त्रियांच्या स्थिती निवारणासाठी विवाहाचा कायदा, समितीवादाचा कायदा, शिक्षणाची चळवळ, विषमविवाहास विरोधी वातावरणाची निर्मिती अशा अनेक सुधारणा झाल्या. तसेच स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे देखील इथे बरेच प्रयत्न झालेले आहेत. उत्तरार्ध चूक आहे मात्र यांचा. धर्मसुधारणावादी चळवळीचा मराठी वाङ्मयावर कोणता परिणाम झाला? धर्मसुधारणेस अनुकूल वातावरण उत्पन्न व्हावे अशा हेतूने साहित्य निर्मिती झाली. कुटुंब प्रवर्तन नीती मिसेस फरार, कलमुनी आणि करुणा मिसेस मुलेन्स, बाळमित्र सौकात छत्रे आणि अवलिया विनायक बाळकृष्ण तांबे. राजकीय समाजाच्या आचारांमध्ये स्त्रीविषयक उदारता, जातीभेद, विरहितता अशा सुधारणा असून त्यांच्या स्त्री शिक्षण, बालविवाह विरोध आणि विवाह पुरस्कार याबद्दलच्या चळवळीचे प्रतिबिंब त्या ललित वाङ्मयामध्ये पडलेलं आहे. संपूर्ण विधान बरोबर आहे. त्याचं हे आहे उत्तर. शनिदेव उर्फ साडेसातीचा देव गोपाळ गणेश आगरकर, बहिष्कृत भारत विठ्ठल रामजी शिंदे, काकगर्जना बाबासाहेब आंबेडकर आणि मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव विनायक दामोदर सावरकर. कालक्रमानुसार लावायचं आहे. पहिले डिप्रेस्ड क्लास मिशनचा आरंभ झाला. कोल्हापूर संस्थानात स्पृश्यांना समान लेखणारा कायदा झाला. मग दलित चळवळीच्या प्रसारासाठी मुकुनायक पक्षिकाचा आरंभ मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. सती जाणे, जलसमाधी घेणे, पोर मारणे, प्रयागास पर्वत घेणे, जगन्नाथास रथ उतरावर घेणे व हिमालयात स्वर्ग जाणे इत्यादी अघोरी व लज्जास्पद चालीमुळे ईश्वराचा शोभ अत्यंत झाला. तेव्हा दृश्य लोकांस ताळ्यावर आणण्यास ईश्वराने इंग्रज सरकारची योजना केली. हे विधान कोणाचे आहे? लोकहितवादी. मुंबईची सदा दिवाळी पाहून या आधुनिक व ऐहिक कुबेर नगरीतील लोकांप्रमाणेच या देशातील इतर शहरातले किंवा गावातले लोक धनाढ्य असतील असं तर्क करणे म्हणजे लग्न कार्यात आमचे लोक जो शक्तिबाहेरचा खर्च करतात त्यावरून एकपटीचा अंदाज लावणे इतके वेळेपणाचे काम होणार आहे. असं मत कोणाचं आहे? गोपाळ गणेश आगरकर. भक्ती साहित्याच्या चळवळीने कोणते कार्य केले? ज्ञान, कर्मयोग या मार्गांच्या तुलनेने भक्ती मार्गांची सुलभता जन्मासह बिंबवणे. कालक्रमानुसार लावायचं. पहिले रत्नाकर, मग यशवंत, मग पारिजात, मग साधना आणि मग साप्ताहिक. 47 उत्तर सी आहे. तर अर्ध बरोबर यायचं फक्त. दलित साहित्याच्या चळवळीमधील कारणे ग्रामीण साहित्याच्या चळवळीच्या कारणांशी पूर्णपणे जुळणारी असून या दोन्ही साहित्य प्रवाहांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. 47 बी आहे. वैखरी नीना रेळेकर, मौज अनंत हरिगद्रे, मांडवी श्रीराम पांडुरंग कामत आणि अनुबंध दीपा देऊळगावकर. नुननी वीजणी मी जाते स्वच्छंदेत्या आळविते ही पंक्ती कोणाच्या कवीची आहे? केशव. हर्टाच्या जर्मन प्रियकराचे नाव काय होते? कार्ल. प्र. इ. सुंकामणी यांचे जन्मगाव कोणते? सुंदाळी. लोकसाहित्यात आलेल्या अनेक गोष्टी वर्तमान जीवनाचे अभिलेख आहेत. हे विधान कोणाचे? जॉन बोआस यांचे. उत्पत्ती कथा या हेतुगर्भ आहेत असे कोणत्या संप्रदायात नोंदवलेले आढळते? स्पष्टीकरणवादी संप्रदाय. लोकसाहित्याच्या तुलनात्मक पद्धतीने अभ्यास कोणी सुरू केला? फ्रँच बोल्स. सोफिया बर्न हिने केलेल्या लोकसाहित्याच्या त्रिविध वर्गीकरणात पुढीलपैकी कोणता घटक नाही? प्रयोगरूप लोककला. वाक्य आदिम लोकविश्वास, लग्न, सत्याग्रहांशी संबंधित आचारविचार आणि धर्मकथा, लोककथा, लोकगीते हे आहेत. पुढील लोकगीतातून कोणता अर्थ मिळतो? भाऊ म्हणतो बहिणीला, घाला रोटी, बोले भावजे भाऊ जमिनीच्या पोटी, हे सर्व नंदेची केलेली उपेक्षा आहे. भारतीय साहित्याची मूळ एकात्मता केवळ आशय विषयांच्याच पातळीवर थांबत नाही. रचनाबंध आणि पारंपरिक साहित्य प्रकारांमध्येही एकात्मता आढळून येते. संपूर्ण विधान बरोबर आहे. भारतीय साहित्य एकच आहे परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले गेले आहे. विधान आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचे. कौलिक साहित्य अभ्यासाचे कार्य
कोणते नक्की नाही ते नाही हे. बाकी भिन्न भाषातील साहित्यांचा अभ्यास, एका साहित्याचा दुसऱ्या साहित्यावरील प्रभाव आणि एका साहित्यावर दुसऱ्या साहित्याने केल्यास स्वीकारांचा अभ्यास, हे सर्व आहे त्याच्यात. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. सदृश्य संस्कृती, सदृश्य समाजव्यवस्था, सदृश्य आर्थिक व्यवस्था, सदृश्य राजकीय वातावरण, सदृश्य साहित्यिक गरजा यापैकी कोणत्याही कारणामुळे दोन साहित्यात साधर्म्य उत्पन्न होईलही, पण तेथे देते साहित्य आणि घेते साहित्याचे जागे समोर नाही. प्रत्येक वेळी तेथे प्रभाव शोधणे बरोबर ठरणार नाही. विश्वसाहित्य म्हणजे काय नव्हे ते सांगायचं आपल्याला, तर ते आहे विश्वातील याच्यावत साहित्य संपदा हे नसतं. स्त्रीत्वाची संकल्पना म्हणजे नाजूक, गोड, लाजवी, विनयशील, कर्तव्यदक्ष, गृहिणी इत्यादी हा समाज व संस्कृती यांनी घडवलेला एक साचा आहे. या साच्याचे खरं स्वरूप लपवून त्याला स्त्रीचे स्वभाव मानण्याची चाल पुरुष खेळत असतो. संपूर्ण विधान बरोबर. स्त्रीवादी साहित्याभ्यासाचे स्वरूप स्पष्ट करणारे जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. The literature of their own, Ellen Showalter, women writing in India, Susie Tharoor Lalitha, A Room of One's Own, Virginia Woolf, आणि Sexual Politics, Kate Millett. कालक्रमानुसार लावायचं. माझी कहाणी पहिले, मग स्मरण साखळी, मग आमची 11 वर्षांनी, मग द्रौपदीची थाळी. पुढीलपैकी कोणते काव्य संपादन शारदा शेळके यांच्या कवितांचे असून ते प्रभाव कनोकर यांनी केले आहे? किनारे मनाचे. पुढीलपैकी कोणाचे कादंबरी लेखन लोकप्रिय साहित्य म्हणता येत नाही? आशा बगे. जोडा जुळवायच्या आहेत. दंडकारण्यातील रम्य रात्री, उदळवादिके, रानभूमी, दांडेकर, काशी यात्रा, गडी माडगुळकर आणि गावरानी गोष्टी, चीब मराठी. ग्रामीण जीवन दर्शन घडवणाऱ्या लेखकात सर्वंकष परिवर्तनाची आकांक्षा असली तरी त्यांची साहित्याची जे परिवर्तनाची स्पंदने टिपण्यापलीकडे जात नाहीत. संपूर्ण विधान बरोबर. खेडेगावातील सत्ताकारण, त्यातील स्पर्धा, भोगे दावे आणि व्यूहरचना असे चित्रण करणारे साहित्यकृती कोणती आहे? टार फुला, शंकर पाटील यांची. माडगुळकरांची कथा माणसे व त्यांच्या भौतिक परिस्थिती यांच्या संबंधावर संघर्षावर स्थिर होते, तर शंकर पाटलांची कथा मानवी मनातील अंतर्गत संघर्षावर व आंदोलनावर स्थिर होते. संपूर्ण विधान बरोबर. खेडेगावांना रिकाम टेकडेपणा हे माझ्या विनोदाचे मुख्य भांडवल आहे, हे विधान कोणाचं आहे? द मा मिरासदार यांचं. उच्च शिक्षणामुळे उच्च पदावर गेलेल्या दलितांच्या उतरेपणाच्या मानसिकतेचा उपहास करणाऱ्या कथा कोणी लिहिल्या? अमिताभ. प्रश्न सुटेल कसा रूढीच्या गुलामाचा, अशी फोडाल इथे आमच्या दुःखाला वाचा, उत्तर द्यावे तुम्ही माझ्या खऱ्या प्रश्नाचे, मणे मारुनी जिने जगू नका श्वासाचे. याचे उत्तर आहे वामन तरडक. पुढीलपैकी कोणते लेखन दलित आत्मकथन नाही? रात्रदिन आम्हा. पुढीलपैकी कोणती नाट्यकृती कमलाकर दहाट यांची आहे? बाजार. आणि भारतातील जातीभेद आणि त्यावरील उपाय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? नामदेव वडकर. इथे आपण जून 2013चे दोन्ही प्रश्नपत्रिका संपवलेल्या आहेत. धन्यवाद.